धनंजयजी मुंडे साहेब, तुमचं स्वागत. सर्वाधिक चर्चा परळीची आहे. परळीचं यापूर्वीची निवडणूक आणि आत्ताच्या निवडणुकीकडे कोणत्या स्वरूपामध्ये पाहताय तुम्ही? नाही, खरं तर महाराष्ट्रात 288 मतदारसंघाची ही निवडणूक आहे. पण सर्वाधिक चर्चा ही परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाची होते आहे आणि आज आपण पण या बाबतीत दुजोरा दिलेला आहे. याला काय कारण आहेत मी सांगू शकत नाही, पण कदाचित ज्यावेळेस महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी घोषणा झाली किंवा त्याच्या अगोदरपासूनच महाविकास आघाडीकडून वेगवेगळे प्रयत्न विवरचना अशा पद्धतीनं करायची चालू होती की ज्यामध्ये माझा पराभव होऊ शकतो. पण त्या मतदारसंघामध्ये मी गेली 25 वर्ष काम करतो आहे. अगदी ज्यावेळेस माझ्यावर काही जबाबदारी नव्हती त्यावेळेसपासून माझा त्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाशी संबंध आहे आणि मधल्या काळात मी फार मोठ्या प्रमाणात तिथं विकास केला आहे. त्यामुळे माझा या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की जरी परळी विधानसभा मतदारसंघाची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं होत असली माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये, तरी माझा परळी वैद्यनाथच्या मायबाप जनतेवरती प्रचंड विश्वास आहे आणि त्यांचासुद्धा माझ्यावर विश्वास आहे आणि हा विश्वासच येणाऱ्या 23 तारखेला निकालातून दिसेल. 2014चं इलेक्शन ते आत्ताचं इलेक्शन ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे तुमच्याबरोबर असणं हा एक वेगळा मुद्दा दिसतोय. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी जरांगेंची भूमिका, पंकजा मुंडेंच्या वेळेसचं निवडणुकीचं जातीचं कॅल्क्युलेशन्स या मुद्द्याचा सुद्धा विचार करून महाविकास आघाडीबरोबर तुमच्यासमोर मराठा उमेदवार देणं हे सगळं कशा पथ्यावर पडेल असं दिसतं. कारण की यापूर्वी तुमचे जे वोटर अधिक होते तेच आता तुमचे वोटर नसतील असा जो दावा विरोधकांचा आहे तो. एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्यानंतर मी आणि पंकजाताई आम्ही राजकीयसुद्धा एकत्र आलो होतो. आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निवडणुकीत एक फार वेगळं वातावरण होतं. आरक्षणाचा मुद्दा होता, काही देशपातळीवरती वेगवेगळे विषय होते आणि ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झालीच नाही. निवडणुकीत जात पात आणि धर्माच्या अशी झाली. त्यामुळे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीतच आम्ही 6,000 फक्त मतांनी पराभूत झालो. पण परळी विधानसभा मतदारसंघात त्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा 75,000 मताचं मताधिक्य पंकजाताईंना त्या मायबाप जनतेने दिलेलं आहे. त्यामुळं आत्ता तिथल्या मतदारांचा, जे मतदार माझ्यासोबत होते, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तिथे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 14ला मी आणि पंकजाताई एकमेकांच्या विरोधात लढलो, मी पराभूत झालो. 19ला मी आणि पंकजाताई एकमेकांच्या विरोधात लढलो, मी विजयी झालो आणि आज आम्ही दोघंही एकत्र आहोत. त्यामुळं तिथे एकत्र झाल्याचा जो सर्वसामान्य सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक आनंद आहे, तो आनंद लोकसभेतही दिसला आणि याही वेळेस दिसेल. आता कुणी निवडणुकीत एका जातीच्या विरोधात कुठल्या जातीचा उमेदवार उभा करावा याच्यापेक्षा समोरचा उमेदवार किती कर्तृत्वान आहे, किती विकास त्यांनी केला आहे आणि त्याच्याविरुद्ध आपण कर्तृत्वान द्यावा, विकास करणारा द्यावा की पोलरायझेशन करण्यासाठी एखाद्या जातीचा द्यावा आणि त्याचा परिणाम निवडणूक संपल्यानंतरही वर्षानुवर्षे फक्त त्या जातीपातीमध्ये व्हावा. आता असं जर राजकीय धोरण ठेवून समोरच्यानी उमेदवार दिला असेल तर माझ्या मतदारसंघातली जनता फार हुशार आहे. त्यांना कळतं की नेमकं आपण काय करायला पाहिजे. पण तुमच्याविषयी इतकं ममत्व का? कारण की तुम्ही अजितदादांना बंडखोरी करण्यामध्ये खूप मोठी भूमिका घेतली म्हणून हा सगळा भडासा आहे, ही सगळा राग आहे. हे बघा, अजितदादांचं एकूण आदरणीय दादांचं राजकीय कारकिर्द पाहिली तर ती एवढी मोठी की माझ्यासारख्या छोट्या माणसाने त्यांना काही सांगून एखादं राजकीय फार मोठं पाऊल उचलण्या इतपत ते माझं ऐकतील असं नाही. तो जो निर्णय झाला तो सर्व मान्यवर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो निर्णय घेतला, त्यात मीही होतो आणि त्यामध्ये वेगळं असायचं कारण नाही. बरं, आपण बघा की सर्वच जिवलग सहकारी आदरणीय साहेबांचे त्यावेळेस दादांच्या सोबत होते आणि आम्ही हीच भूमिका मांडली की ही लोकशाही आहे. कारण वारंवार याबाबतची भूमिका आम्हाला सर्वांनाच आदरणीय साहेब घ्यायला लावत होते आणि घेतल्यानंतर समोर बोलल्यानंतर परत ती भूमिका बदलायची. त्यामुळेच
कदाचित सर्वच जी मान्यवर नेते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या, त्यांनी ही भूमिका घेतली आणि दादांसोबत आम्ही गेलो. तर मी एकटा गेलो नाही, सर्वच गेले. आता त्यात फक्त मीच हे सगळं काही केलं आहे असं जर कुणाला वाटत असेल आणि त्या समजातून फक्त एकट्या माझ्यावरती सगळी व्यूहरचना करून मला राजकीय तिथे संपवायचा प्रयत्न करत असेल, तर या बाबतीमध्ये शेवटी राजकारणामध्ये एक उमेदवार निवडणुकीत उभं करणं, ती किती सक्षम आहेत ते देणं, त्यातून निवडणूक कसं जिंकणं, ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि दुसरं, राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना मी अनेक वर्षापासून तिथं काम करतो आहे. मी त्या मातीतला आहे. त्या मातीतल्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी मी काहीतरी करतो आहे. त्यात हा स्वाभिमान मात्र नक्कीच परळी वैजनाथ मतदारसंघातल्या जनतेला आहे. आता मुद्दा दुसरा, की मला या गोष्टीचं दुर्दैव वाटतं की एकीकडं आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवर नेते जे त्यांच्यासोबत निष्ठेने राहिले, आम्ही वेगळे झालो तरी राहिले, आणि अनेक जण त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते, अनेक जणांनी त्या ठिकाणी कामाला लावलं, पण त्यापैकी कुणालाच उमेदवारी दिली नाही. आणि जे पक्षात पण नव्हते, जे काँग्रेसमध्ये होते, त्या जिल्हाध्यक्षाला त्या ठिकाणी माझ्या विरोधात उमेदवारी दिली. आता ती का दिली हे मी तर सांगू शकत नाही, ते त्यांनीच सांगावं. पण एवढं नक्कीच आहे, का दिली हे मायबाप जनतेला मात्र कळालं आहे. दुसरं असं की या सगळ्या घडामोडीमध्ये या इलेक्शनमध्ये जरांगे यांनी पहिल्यांदा जसं काही वातावरण केलं की मी निवडणूक लढवणारच आहे किंवा त्यांच्या वतीने निवडणूक लढवली जाईल, यादी जाहीर करण्याची पहिली यादी जाहीरही केली, कुणाला पाडायचं कुणाला जिंकायचं हेही घोषित केलं. अवघ्या 12 तासामध्ये सगळं गणित बदललं हे. आणि आता थेट त्यांची भूमिका आहे की महायुतीच्या उमेदवारांच्याच विरोधात घ्यायचं आहे. तिथे आता ते काही ठिकाणी जात आहेत, प्रचार पण अप्रत्यक्षरित्या सुरू आहे. मुळात या की फॅक्टर मागं मराठवाड्याचा कशा स्वरूपामध्ये परिणाम दिसेल? मला तर ही जी काही भूमिका त्यांनी अगोदर घेतली, नंतर बदलली, परत एक घेतली, परत बदलली, परत आणखीन नंतर घेतली, परत बदलली, ही जी काही एका भूमिकेवर ठाम न राहिल्यामुळं मला वाटत नाही की आत्ता जरांगे पाटलांच्या या बाबतीत राजकीय दृष्ट्या या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये परिणाम होईल. कारण एकीकडं त्यांच्या भरोश्यावर अनेक अपक्ष उमेदवार ज्यांनी ॲफिडेविट देऊन उमेदवारी भरली होती, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की आपल्याला निवडणूक लढायची आहे. नंतर त्यांनी भूमिका घेतली की कुठल्याही निवडणुका लढायच्या नाहीत, मी आणि माझं आंदोलन. त्याच्यानंतर परत आत्ता ते प्रचारामध्ये उतरलेत की या बाबतीत अपक्षांना कुठल्याच मत द्यायचं नाही, याला पाडायचं त्याला पाडायचं. तर एक कुठलंही आंदोलन असलं, सर्व समाज एका बाजूला जरी असला तरी अशा वेळेस मात्र समाज नक्कीच विचार करतो की आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं, त्यात सरकारने सकारात्मक राहून बऱ्याचशा गोष्टी त्या आंदोलनाच्या यशस्वी पण केल्या. पण या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष राजकारणात माझं व्यक्तिगत असं मत आहे की राजकारणामध्ये एक भूमिका ठीक आहे, एखाद्या कुठल्या तरी मतदारसंघात एखाद्याला पाडणं इथपर्यंत ठीक आहे, पण सरसकट ज्यावेळेस आपण एखादा याला पाडा आणि एखाद्याला मग फक्त पाडा असं नकारात्मक राजकारण सामान्य महाराष्ट्रातल्या कुठल्याच जातीपाती धर्माला ते पटणार नाही. पण मग तुम्हाला असं का वाटतं की ते जनता किंवा समाजाला ते पटणार नाही, आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी अर्ज दाखल केले होते ते अर्ज खरंच मागे घेतले त्यांच्या आव्हानानंतर? मला वाटत नाही की सर्वच ठिकाणी माघार घेतले, काही ठिकाणी माघार घेतले असतील, मला त्याची काही माहिती नाही. मला हेही माहीत नाही की त्यांनी कुठे कुठे उमेदवार उभे केले होते, या बाबतीतली माझ्याकडे खरी माहिती नाही. पण सरसकट सगळीकडे माघार घेतली असं मला तर बीड जिल्ह्यातल्या काही 1-2 मतदारसंघातून वाटत नाही. साहेब, दुसरा एक मुद्दा की अजितदादांच्या बाबतीत म्हणजे लोकसभेची इलेक्शनला आम्ही बघितलं की आता अजितदादांचं आणि पवारसाहेबांचं ज्या पद्धतीने गणित झालं एकमेकांच्या विरोधात, त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालं, त्यावेळेस भावनिक राजकारण अधिक खेळलं गेलं, तशा स्वरूपामध्ये वेगवेगळे वक्तव्य केली गेली. आत्ताही परत तेच होतं आहे. राष्ट्रवादी अजितदादांबरोबरची जी तुमची टीम आहे ती भावनिक राजकारण खेळायला कमी पडते की ते राजकारण शरद पवार गटांच्या वतीने अधिक जास्त खेळलं जातं? आता मला सांगा की त्यावेळेस भावनिक राजकारण हे स्वाभाविक रित्या हे आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूला जाणार होतं. आता ते भावनिक राजकारण करून एकीकडे दादांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली, एकीकडे भावनिक मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढली. त्याचा परिणाम आपण लोकसभेच्या निकालात पाहिला.
पण आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ता मात्र एकूणच परिस्थिती पाहता आम्ही कुठं भावनिक राजकारण, आजही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि आदरणीय दादांचं या महाराष्ट्राच्या प्रती जे विजन आहे ते विजन विकासाचं समोर ठेवून या ठिकाणी निवडणूक लढवतो. त्यामुळे आम्ही कुठं सहानुभूती करायचं किंवा सहानुभूती करायचा प्रयत्न आमच्याकडनं व्हायचं काही कारण नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी निवडणूक लढवतो. नाही, पण हेच कारण आहे का की सहानुभूती तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये थोडंसं तेवढं अप्रेन्स मिळत नाही? हे बघा, सहानुभूती एक क्षणिक असतं. एका निवडणुकीत सहानुभूती राहते, दुसऱ्या निवडणुकीत ती सहानुभूती कधीच राहत नाही. आणि हे मी स्वतः पाहिलं आहे. म्हणजे मी स्वतः यातनं सगळ्या गोष्टीतनं गेलेलो आहे. आणि ती सहानुभूतीचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला. आता तो सहानुभूतीचा फायदा समोरून आपल्याला असं वाटत असेल की त्या पद्धतीनं राजकारण केलं जातं समोरून परत सहानुभूतीचं, आणि त्याचा फायदा मात्र त्यांना होईल, तर हे मात्र त्याची सुतराम शक्यता नाही. सहानुभूतीचा विषय आता या निवडणुकीत कुठं दिसत नाही. अजितदादांना बारामतीचं इलेक्शन कसं राहील? कारण की त्यांचे दर दावे आहेत, पण ज्या पद्धतीने शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा पूर्ण पवार परिवार तिथे ज्या सक्रिय पद्धतीने झाला आहे त्यावरून मी आपल्याला सांगतो की सागर, तुम्ही 23 तारखेला जिथं कुठं असाल, मी आज भविष्यवाणी करतो की ऐतिहासिक विजय दादा बारामतीतून मिळवतील. ऐतिहासिक. त्यावेळेस विनंती माझी की आपण त्या पहिली बाईट माझी घ्या. नक्की. दुसरं की या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान महायुतीत बंडखोरी ही फार एक मोठी डोकेदुखी आहे म्हटली जाते. तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हे दिसून येतं अनेक ठिकाणी, राज्यात तर सगळीकडे आहेच आहे. विशेषतः मोठ्या नेत्यांची एकमेकांशी समन्वय नाही, अंतर्गत स्पर्धा आहे मुख्यमंत्रीपदाची म्हणून हे सगळं आहे. यामध्ये बिलकुलही अंतर्गत स्पर्धा, समन्वय कुठं कमी आहे किंवा मुख्यमंत्र्याच्या पदासाठी काय चाललं असं बिलकुल नाही. महायुतीकडनं फक्त 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा त्याबाबत निर्णय झाला. त्यात आमच्या जिल्ह्यामध्ये एक निर्णय आष्टी पाठवण्याचा, जो की आम्ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सोडायचा निर्णय केला. त्यावेळेस तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना सांगितले किंवा ठीक आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढतो. मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जे आमचे विद्यमान तिथं आमदार आहेत त्यांनाही उमेदवारी देण्यात आली. आता अशा गोष्टी मुर्शी मतदारसंघात पण भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादीला सुटली, तिथे भारतीय जनता पार्टीने पण उमेदवारी, तिथे मैत्रीपूर्ण लढत आहे. आणि इतर 3 मतदारसंघात, अशा 5 मतदारसंघातच हा महायुतीच्या बाबतीतला विषय आहे. पण याच्यात जो निकाल येईल तो एकतर राष्ट्रवादीच्या बाजूने येईल किंवा तिथं भारतीय जनता पार्टी लढत असेल तर त्यांच्या बाजूने येईल. अशा पद्धतीचाच निर्णय होईल. बाकी कुठं तिथं इतर पक्षाचा प्रेझेन्स या निवडणुकीमध्ये, महायुतीमध्ये जरी मैत्रीपूर्ण लढत होत असली तर इतर पक्षाचा प्रेझेन्स दिसत नाही. नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या विद्यमान आमदारांच्याच विरोधात नाशिकचंच उदाहरण घेतलं तर हेलिकॉप्टर पाठवतात, एबी फॉर्म भरायला लावतात. भले नंतर एबी फॉर्म काढला तरी अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज राहतो. असं अनेक ठिकाणी आहे. ही कुठे ना कुठेतरी डोकेदुखी आहेच आहे. नाही, एक लक्षात घ्या की ज्यावेळेस 3 पक्ष एकत्र येतात, 3 पक्ष एकत्र येऊन जवळजवळ 98% जागेच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये वाटप होतं, त्या पद्धतीने निर्णय होतात. आणि एका म्हणजे मोजून 5 जागेमध्ये, ज्या मी म्हटलं की मोजून 5 जागेमध्ये ज्या ठिकाणी असं घडलं आहे त्या ठिकाणी मी आपल्याला म्हटलं की जिथं सिम्बॉल दिलेत महायुतीमध्ये तिथं मैत्रीपूर्ण लढत होती, आणि जिथं सिम्बॉल दिले गेले नाहीत किंवा सिम्बॉल दिलेले विड्रॉ करण्यात आले तिथं मात्र महायुती म्हणून आम्ही एक संघ लढतो आहे. दुसरं की ह्या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान एकतर मुळात असं एक म्हणतात की कालांतर म्हणजे तुमचे नवाब मलिकांसारखे नेतेच आमच्याशी ज्यावेळेस बोलले NDTVशी, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हणले की नंतरनं अजितदादा आणि शरद पवार एकत्रित येऊ शकतात. खरंच असं घडू शकतं? याच्यात वेगवेगळ्या मान्यवर नेत्याचं वेगवेगळं मत आहे. आता मान्य नवाबभाई मलिक अतिशय ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की ते राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले आहेत. त्यांचं आकलन, त्यांची चिकित्सक बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जर त्याबाबत बोलले असतील तर मला ते जे बोलले त्यांच्या बाबतीमध्ये मला काही वेगळं असं म्हणायचं नाही. बघा, काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आणि आपण पाहिलं की राजकारणात कधीच कोणी कुणाचा शत्रू नसतो, कोण कुणाचा मित्र नसतो. अशी परिस्थिती राजकारणात आहे. महाराष्ट्रात तशी परिस्थिती आपल्याला फार अगोदरपासून पाहायला मिळालेली आहे. आता नवाबबाईंनी ते बोललेत, एकीकडे ती भूमिका त्यांची असू शकते, माझं मत वेगळं असू शकतं की त्या बाबतीत राजकीयदृष्ट्या एकत्र येणं, मला त्या बाबतीमध्ये माझं मत वेगळं आहे.
काय तुमचं मत काय? माझं बेत मी याच्या अगोदर एका चॅनलला सांगितलं की मला असं वाटत नाही की राजकीयदृष्ट्या ते एकत्र येतील. अच्छा. दुसरं की या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार हे यांना या संपूर्ण राजकारणामध्ये म्हणजे 2023-24 जर आत्ता विधानसभा हे साठी अस्तित्वासाठी फार महत्त्वाची, कारण की त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे. आता पुढचं राजकीय भवितव्य कुणाचं हे दिसणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये या निकालानंतर 23 तारखेला अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व कशा स्वरूपामध्ये असेल? अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य 23 तारखेच्या निकालानंतर हे अभूतपूर्व असणार आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या 50 वर्षाचं या पक्षाचं उज्ज्वल भविष्य ठरवणार असणार आहे. अजितदादा किंगमेकर राहतील आणि मुख्यमंत्री पदावर ठरवतील. एक लक्षात घ्या, आता महायुती म्हणून एकत्र ज्यावेळेस आपण लढतो आहे आणि एक महायुती म्हणून एकत्र लढत असताना तिन्ही पक्षाचं तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे एक पक्ष त्याची संख्या एवढी आली म्हणून तो किंगमेकर झाला, किंवा एक पक्ष जास्त संख्या घेऊन तो आला म्हणून ते मेकर झाला. त्यात असं होतं ना, तिन्ही पक्षाला तेवढंच त्या ठिकाणी महत्त्व असतं. त्यामुळे महायुती ज्यावेळेस सत्तेत येणार तर महायुतीचं क्रेडिट महायुतीला 100% मिळणार. हां, ज्याने त्यांनी आपला स्ट्राईक रेट ज्यावेळेस आता क्रिकेटचा स्ट्राईक रेट या लोकसभेच्या निवडणुकीपासून तसं आता निवडणुकीत पण आला, पण ठीक आहे, त्या स्ट्राईक रेट पण आजकाल त्याची चर्चा होती आहे. ज्याचा स्ट्राईक रेट जास्त येईल त्याची चर्चा होईल, एवढं नक्कीच आहे. मित्र पक्षात तुमचं स्ट्राईक किती राहील आज ते सांगणं उचित नाही आहे. आता नाही, एक लक्ष मतदान होऊ द्या, मतदान झाल्यानंतर आपल्याला सांगू. म्हणजे मॅच व्हायच्या अगोदर जर तुम्ही स्ट्राईक रेट विचारायला लागला तर ते काही उचित नाही. धन्यवाद. धनंजय मुंडे साहेबांनी राजकीय विषयावर पूर्ण चर्चा केली. थँक्यू.